तर नमस्कार, आजचा हा व्लॉग असणार आहे थेट आपल्या जंगलातून, कारण की आपण आलोय शेवली शोधायला। तर मे एंडिंग आणि जून महिन्यामध्ये जेव्हा हवेमध्ये आर्द्रता असते आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस पडून गेलेला असतो, तेव्हा ही शेवल्याचे कोंब बाहेर येत असतात। हा आहे शेवल्याचा कोंब आणि या शेवल्याच्या कोंबांची भाजी केली जाते। तर शेवली ही एक रानभाजी आहे आणि रानभाजी म्हटलं तर मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असतात। तर आपण ह्या रानभाज्या नक्की खायच्या असतात। तर आमच्याकडे या ओल्या शेवल्यांची भाजी देखील केली जाते। याशिवाय ही शेवली उकडल्यानंतर जो पाणी उरतो त्याचा भाजीमध्ये ऍडिशन म्हणून त्याचा एक झणझणीत रस्सा केला जातो आणि हा रस्सा मटणाच्या रस्स्याला देखील फिका पाडेल असा असतो। याशिवाय ही शेवली वाळवली जातात आणि ह्या वाळवलेल्या शेवल्यांची आपण वर्षभर कधीही खाऊ शकतो, याची चटणी करू शकतो। याशिवाय इतर भाज्यांमध्ये ऍडिशन म्हणून आपण या शेवल्यांचा वापर करू शकतो। तर तुमच्या भागामध्ये ही शेवल्यांची भाजी जर भेटत असेल तर हा झणझणीत रस्सा नक्की ट्राय करून बघा आणि या रानभाज्या खायच्या असतात, जेणेकरून आपल्या आरोग्याला अनेक पोषक तत्वे मिळत असतात। तर या शेवल्यांना तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा। तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन रानभाजी बरोबर।